राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती तालुक्यातील गोजूबाई या गावात अपघात झाला। अगदी त्या अपघाताच्या शेजारी जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये मी सध्या उभा आहे आणि या भांडे घासणाऱ्या ज्या मावशी आहेत त्या माऊलीनं हा सगळा अपघात पाहिलेला आहे। मावशी, तुमचं नाव सांगा, काय झालं नेमकं? बोला, तुम्ही बोला मावशी। काय झालं, किती वाजता तुम्ही पाहिलं अपघात? आम्ही 9:30 की 8:45ला आलतो इमान आणि नंतर वर चढायला लागलं। असं एक वार इकडून आलं आणि नंतर वर चढायला लागलं, असं त्या ह्याला फसाळलं, तसं असे खाली कलटी होऊन त्याचा पोट झाला। आपण बघू शकतो की दुसऱ्या ज्या त्या अगदी विमानाचा अपघात पहिले जो झाला त्या पाहणाऱ्या ताईत आपल्या सुमेताई, खरं तर खूप दुर्दैवी घटना आहे। काय पाहिलं तुम्ही नेमकं? मी म्हणजे असं घरातील म्हणजे बाहेरच होतो आम्ही, कामं चाललेली आमची, आणि पहिल्यांदा असं एरोप्लेन आला आणि असे राऊंड मारला एक चक्कर, तेव्हा ते चांगलं होतं, तेव्हा ते स्पष्ट पाहिलेलं आम्ही। आणि नंतर रिटर्न ते माघारी गेलं आणि त्यांना म्हणजे असं लँडिंग करायचं असेल आणि ते रिटर्न माघारी गेल्यानंतर ते आलं असं गावाकडे गेलेलं, गावाकडून असं ते मग ते असं खूप खालून आलेलं आणि ते असं म्हणजे वायबल होत होतं, जरा काही त्यात प्रॉब्लेम असू शकतो असं मला वाटते, कारण मी पाहिलेलं तेव्हा ते म्हणजे वायबलच होत होतं असं। आणि लँडिंग असं वरती करायचं, ते लँडिंग झालंच नाही। लँडिंग व्हायच्या अगोदरच ते आमच्या घराच्या पाठीमागे एक धावपट्टी आहे, त्या धावपट्टीच्या वरती जायचं, ते खालीच असं ते एरोप्लेन आलं आणि असं म्हणजे क्रॅश झालं त्या पट्टीलाच। आणि साधारण या सगळा हा प्रकार सुरू होता त्यावेळेस धुके होते का, आणि किती वेळा हा सगळा विमान जो आहे तो लँडिंग करण्याचा उतरण्याचा प्रयत्न करत होता? ते एकदा केलेला प्रयत्न, पण ते एकदा प्रयत्नातून म्हणजे ते चांगलं असं राऊंड मारलेला, तेव्हा ते सक्सेस झालं नाही। आणि दुसऱ्यांदा नंतर ते रिटर्न करत होते म्हणजे लँडिंग करताना प्रयत्न, पण ते म्हणजे सक्सेस झाला नाही। ते धावपट्टीच्या तिथे ते असं म्हणजे धडकलं, येऊन असं धडकल्याबरोबर असं क्रॅश झालं आणि त्याच्या बरोबरच असं म्हणजे मोठा असा स्फोट झाला। स्फोट झाल्याबरोबर असा मोठा, खूप ते मोठं होतं एरोप्लेन आलेलं, स्फोट झाला असा सगळे त्याचे पार्ट आमच्या घराच्या पाठीमागे सगळे उडलेले। आम्ही इथनं मस्त पाहतोय, पण आम्ही असं म्हणजे पाहून काहीच उपयोग नव्हता आमचा, कारण आपल्या आगीपुढे असं म्हणजे कोणाचंच काय चालत तुम्हाला कधी कळलं की त्या विमानामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत अजित पवार आहेत, तुम्ही कधी पोहोचला तिथे? आम्ही तिथून साधारणतः चांगलं 15-20 मिनिटे त्याचं म्हणजे ते जाळत चाललेला, आणि ते जाळानंतर तिथे मस्त भरपूर माणसं आलेली, पण ते असं म्हणजे कोणीच नव्हती गेली, आणि असं म्हणजे ते गुंतलेले वगैरे असं काहीच झालं नव्हतं। डायरेक्ट असं स्फोट झाला, असे सगळे पार्ट असे वेगवेगळे झाले, आणि वेगवेगळे झाल्यानंतर ते असे दरवाजापाशी बसले असतील, ते दरवाजापाशी असे म्हणजे साईडला उडून पडलेले, आणि ते मग पोलीस वगैरे सगळे आलते आणि अग्निशामकच्या 2 गाड्या आलत्या, ते विझवलं, तरी पण ते म्हणजे लवकर नाही विझलं। आणि ते एक इन्स्पेक्टर मॅडम होत्या, त्या आल्या माझ्याकडे, त्या म्हणले आपण पाणी नेऊ, पाणी आणता का? आता म्हणजे बादलीनं तरी आम्ही काय नेऊ शकतो, तरी पण त्यातून आम्ही म्हणजे कोण नाही आम्हाला माहिती नव्हतं, हे खरंच दादा होते, पण आम्ही प्रयत्न केले, त्यातून बादल्यांनी पाणी नेलं, ते असं विझवल्यानंतर अशी त्यांची डेड बॉडी साईडला पडलेली। त्यात 5 जण व्यक्ती होते, म्हणजे असं सांगताना पण खूप अंगावर असे शहारे येतात की ते असे त्यांचा चेहरा इतका खूप विद्रूप झालेला, असा दिसतच नव्हता पूर्ण चेहरा, आणि अशी बॉडी अशी निम्मी होती, ती बॉडी म्हणजे स्पष्ट पाहिलेली, फक्त अशी ती पण बॉडी अशी म्हणजे जळून अशी फुगलेली होती। आणि ते नंतर ना मग आमच्या म्हणजे घरातून ते म्हणले कापड आणा किंवा ब्लँकेट नवीन, आम्ही दिली आणि त्यातून गुंडाळलं, आणि मग त्यांचं ते वॉच साईडला पडलेलं आणि गॉगल होता, आणि ते त्यांचे सिक्युरिटी गार्ड आणि ते वरती त्यांची सभा होती 11 वाजता, तिकडं ते सभेला येणार होते, ते त्यांची सभा असते अगोदर सगळी त्यांची म्हणजे हा म्हणजे जवळ होते, आणि सगळे होते ऑलरेडी अगोदर आलेले, ते सगळे पळत आले, पण म्हणजे असं म्हणजे कुणाचंच काही चालू शकलं नाही। आपण बघू शकतो की या भगिनी जे आहेत, ज्यावेळेस अजित पवार यांचं खाजगी विमान या ठिकाणी लँड होताना क्रॅश झालं, अपघात झालं, त्यावेळेस सर्वप्रथम हा सगळा थरार जो आहे तो या ताईने आणि त्यांच्या ज्या दुसऱ्या नातेवाईक ताई आहेत त्या दोघांनी पाहिलेला आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, बारामती, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।